पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगळवेढा दाण्याचं म्हणजे ज्वारीच्या कोठाराचं म्हणून ओळखलं जातं. परंतु बघितलं गेलं तर आपण मागच्या काही वर्षापासून याच ज्वारीला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. आपण एकंदरीत बघितलं तर कमी उत्पन्न असल्यामुळे ज्वारीचे दर आता वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पाठ फिरली होती. आणि जे आता आडत व्यापारी माझ्या बरोबर आहेत, काय सांगाल की आता ज्वारीचे दर वाढलेले आहेत? गेल्या वर्षी ज्वारीमध्ये फार कमी दर असल्यामुळे ह्या वर्षी सर्व शेतकरी वर्गांनी हरभऱ्याकडे कल घेतला व काही लोकांनी पारंपरिक ज्वारी हे उत्पन्न घेतलं. त्यामुळं ज्वारीचं उत्पन्नात घट झालेली आहे. पण जेवढं पण ज्वारीचं उत्पन्न आलेलं आहे ती ज्वारी एकदम सुंदर व स्वच्छ आलेली आहे. त्यामुळे यंदा मार्केटमध्ये ज्वारीला दर कमीत कमी 4,500 ते जास्तीत जास्त 5,000 असे लिलावामधले दर आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी शेतकरी वर्ग नक्कीच ज्वारीकडे वळला जाईल. कारण की गेल्या वर्षी झालेली मजुरी व असणारा दर ह्यामुळं शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सोसावं लागलं. त्याच्या उलट ह्या वर्षी झालेला असून पुढच्या वर्षी नक्कीच शेतकरी ज्वारीकडे वळतील. मागच्या वर्षी किती दर होता ना आता किती उच्चांक दर आहे? मागच्या वर्षी ज्वारीला 2500 पासून वर 3200 रुपयापर्यंत दर होता. तर ह्या वर्षी कमीत कमी खाली कमी दर्जाच्या ज्वारीला 4500 आणि चांगल्या दर्जाच्या ज्वारीला 5,000 रुपये दर असा आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मागच्या वर्षी जे कमी भाव मिळाला होता ज्वारीला, परंतु आता या वर्षी उत्पन्नात घट झाल्यामुळे ज्वारीचे दर वाढलेले आहेत. आणि पुढच्या वर्षी सुद्धा जर शेतकऱ्याने ज्वारी पिकाचं उत्पन्न जेव्हा काढलं तर आणखी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता सुद्धा आडत व्यापाऱ्यांनी आता व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. माऊली डांगे, पुढारी न्यूज, मंगळवेढा.